नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू पार्ट 3। आज आपण बघणार आहोत मिडल केस आणि मिनिमम मॅक्झिमम केस। चला जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपण सुरू करू। बघा पहिला प्रश्न काय आहे। पहिला प्रश्न जो आहे हा एका विद्यार्थ्याने मला सेंड केला होता की सर बिटवीनच्या केसमध्ये जर सेम एंड असेल तेव्हा काय करायचं। अरे व्हेरी सिंपल आहे, ठीक आहे। पहिला हा जो डाऊट आहे कदाचित तुम्हाला पण पडला असेल, तर तो डाऊट आपण आधी सॉल्व करू, मग आपण आपल्या मेन सेशनवर येऊया। बघा पहिला आता प्रश्न काय विचारलाय त्यांनी की 100 विद्यार्थी आहे इन अ क्लास ऑफ 100 स्टुडंट, टोटल किती रे बाळा? 100 स्टुडंट आहे, बरोबर आहे। आणि ए इज 63rd फ्रॉम द टॉप। ए ची व्हॅल्यू काय आहे? 63rd फ्रॉम द टॉप, म्हणजे टॉप वरून त्याची व्हॅल्यू काय आहे? 63व्या नंबरला आहे, 63। पुढे बघा त्यानंतर काय म्हटलं की बी आहे जो काय तो 25th नंबरला आहे, पण कुठून रे? टॉप वरून। कुठून? टॉप वरून। अच्छा, आता काय विचारलं की हाऊ मेनी पर्सन्स आर देअर बिटवीन आलाय सर, मग काय करणार? बिटवीन ए अँड बी। मग अशा केसमध्ये काय करायचं? बघा अशा केसमध्ये व्हेरी सिंपल वर्क करायचं। काय की आता यामध्ये टोटल दिलेलं 100 आणि 63 ए ची व्हॅल्यू टॉपची आहे, बी ची व्हॅल्यू 25 टॉपची आहे। मग काय करणार? कुछ नहीं करना मेरे दोस्त, बस दिमाग ये लगाना है की सर यांचा डिफरन्स कितीचा आहे। म्हणजे यांचा डिफरन्स म्हणजे काय रे? यांचा डिफरन्स, फक्त डिफरन्स जेव्हा मी हा शब्द वापरला की वजाबाकी करायचं, अशा केसमध्ये काय करायचं? वजाबाकी करायचं। अच्छा, मग काय नाही, 63 मधून फक्त काय करायचं? 25 वजा करायचं। काय करायचंय? 25 वजा करायचं। बरं हे केव्हा करायचं? सेम एंड असेल, एंड सेम आहे ना, टॉप सेम एंड आहे म्हणून काय करायचं? म्हणजे बघा सेम पोझिशन आहे, एंड पोझिशन, एंड आणि पोझिशन हे एकच आहे। आता टॉप आहे, मग काय करणार? डिफरन्स घ्यायचा, म्हणजे वजाबाकी केली। अच्छा वजाबाकी, मग वजाबाकी काय करणार? व्हेरी सिंपल, एक फॉर्म्युला देतो त्या हिशोबाने जाऊ शकता। डिफरन्स ऑफ पोझिशन मायनस काय करायचं? फक्त 1 करायचा। अशा केसमध्ये जेव्हा सेम एंड असेल तेव्हा, आता डिफरन्स ऑफ पोझिशन घ्या आधी, किती आहे? 63 मधून 25 गेले, 63 मधून 25 गेले तर किती येतात बाळा? तर 38 येतात। किती येतात? 38 येतात, बरोबर आहे ना। बस तो 38 आणि हा वजा 1 म्हणजे -1 आलं 37 आहे का ऑप्शन मध्ये? 37। बस खतम कहाणी, ऑप्शन ए। व्हेरी सिंपल आहे, फक्त लॉजिक लावायचा होता आपल्याला, बाकी काहीच नाही। ठीक आहे, चलो आगे बढ़ते। ठीक आहे, चला आता आपलं मेन सेशन आहे। मेन सेशन बघा आता काय म्हटलंय, क्वेश्चन काय आहे की इन अ क्लास ऑफ 100 स्टुडंट आहे, म्हणजे किती विद्यार्थी बाळा? 100 विद्यार्थी आहे। 100 काय आहे? विद्यार्थी आहेत। 100 किती आहे? विद्यार्थी, म्हणजे टोटल काय आहे? 100 आहे। टोटल काय आहे? 100 आहे। टोटल किती विद्यार्थी आहे? 100। पुढे काय म्हटलंय कि कुणाल इज 27 फ्रॉम द टॉप। कुणालची व्हॅल्यू काय आहे? बड़े ही आसानी से और धीरे धीरे से हम आसान से जाएंगे। ठीक आहे, हळूहळू जाऊया, कारण की प्रत्येकाची IQ लेवल, बुद्धी ही कशी असते? सेम असते का? नाही। म्हणून प्रत्येकाला बालवाडीच्या मुलांना जसं शिकवतात तसं शिकवावं लागेल, आणि तसंच शिका तरच तुम्ही पुढे जाल। बघा आता कुणालची व्हॅल्यू काय आहे? 27 फ्रॉम द टॉप, म्हणजे 27व्या नंबरला आहे टॉप वरून। कळलं? व्हेरी सिंपल। पुढे बघा काय म्हटलंय की हरीश इज 36 फ्रॉम बॉटम। हरीशची व्हॅल्यू काय आहे बाळा? हरीशची व्हॅल्यू काय आहे? हरीश किती नंबरला आहे? हरीश जो आहे तो 36व्या नंबरला आहे का रे? येस, 36व्या नंबरला बॉटम वरून। व्हेरी गुड। पुढे बघा काय म्हटलंय की इफ सूरज, जर का सूरज हा एक्झॅक्टली इन द बिटवीन मिडल ऑफ कुणाल अँड हरीश, हा सूरज जर काय बसला असेल कुठे रे? कुणाल आणि हरीशच्या मध्ये बसलेला असेल, बिटवीन बसलेला असेल, बरोबर आहे ना। मिडल टर्म चालू आहे ना आपली आता, मिडल बसलेला म्हणजे बिटवीन बसलेला असेल। कोण रे? सूरज बसलेला आहे ना, सूरज बसलेला आहे मिडल मध्ये। व्हेरी नाईस। आता मग काय, म्हणजे कुठे तो? इन बिटवीन असेल। अरे इन बिटवीन असेल ना, इन बिटवीन कळलं, म्हणजे मिडल टर्मला आहे तो। आता विचारलं काय की देन व्हॉट विल बी हिज पोझिशन फ्रॉम द टॉप। टॉपची पोझिशन विचारलेली आहे त्याची, कळलं।
इतना तो अभी हमें समझ में आ रहा होगा. अच्छा, मग आता काय करायचं? कुछ नाही मेरे दोस्त, सिंपल सा काम करू. हा जो इन बिटवीन आहे ना, याला एन मानायचा आता सध्या तरी. याला काय मानू? एन मानू. एन 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 का बर सर? सब समझेगा भी. देखो इसका अप्रोच देखो किस तरह से भी सॉल्व कर रहे हैं हम लोग. काय करतोय बघा आता. एन इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? व्हेरी सिंपल मध्ये आता क्लिअर असेल. ठीक आहे सर. आता पहिला आता इन बिटवीन काढून घेऊ. आणि इन बिटवीनचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला माहिती आहे. आता पहिले काय करणार आपण, याची ऍडिशन करणार. टॉप प्लस बॉटम. टॉप प्लस बॉटम म्हणजे सम येणार, बरोबर आहे ना. सम येणार म्हणजे 100 मायनस सम म्हणजे टोटल मायनस सम करू. टोटल मायनस सम करू म्हणजे काय, का बरं असं वजाबाकीच का करतोय मी बघा. का? कारण की 27 अधिक 63 टॉप प्लस बॉटम करावं लागेल. टॉप आणि बॉटम असेल तर प्लस करतो. म्हणजे आता 63 येत आहे का? 63 येत आहे का आपले? 27 आणि 36. 27 आणि 36 किती येत आहे रे? 27 अधिक 36 किती येत आहे आपले? 63 येत आहे का? 63 आहे, बरोबर आहे. क्लिअर इथपर्यंत? आय होप इथपर्यंत डाऊट नसेल. आता इन बिटवीन काढायचं आपल्याला. पहिले इन बिटवीन काढा. इन बिटवीन साठी काय करावं लागेल? 100 टोटल. आता 63 कमी ना, म्हणून आपण 63 वजा केले. 63 काय केले आपण इथे? वजा केलेले आहे. 63 काय केलेले आहे? वजा केलेले आहे. अच्छा, मग उत्तर किती येत आहे? 37. अच्छा, आपल्याला एन ची व्हॅल्यू भेटली. 37 एन भेटलेली आहे. ही जी एन ची व्हॅल्यू आहे ही आपल्याला इथे भेटलेली आहे 37. कळलं इथपर्यंत? 37 एन ची व्हॅल्यू भेटली म्हणजे इन बिटवीन, म्हणजे इन बिटवीन भेटलेलं आहे, म्हणजे इन बिटवीन भेटलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. कळलं? इथपर्यंत लक्षात आहे. एक लक्षात ठेवा, आता जेव्हा मिडल टर्मचं जेव्हा आपण फॉर्म्युला जेव्हा आपण मिडल टर्म जेव्हा आपल्याला काढायचं असेल, आता इन बिटवीन मध्ये आपण कुठला फॉर्म्युला वापरला? टोटल मायनस सम केलं, बरोबर आहे. टोटल मायनस सम केलं. आपण काय केलं? टोटल मायनस सम. लक्षात ठेवा, मिडल टर्मला तेव्हाच ऍड करता येईल जेव्हा आपण इन बिटवीनचा फॉर्म्युला यूज करतो. मिडल टर्मला आपण हे ऍड तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्याला काय करायचं आहे? मिडल टर्म काढायचं आहे. कळलं? तेव्हा आपण कुठला फॉर्म्युला यूज करू शकतो? टोटल मायनस टॉप प्लस बॉटम. टोटल मायनस टॉप प्लस बॉटम म्हणजे सम, म्हणजे सम येत आहे. कळलं? पण मात्र जर सर आपल्याला टोटल मायनस सम मायनस टोटल मायनस 2 हा फॉर्म्युला जेव्हा यूज करायचा असता, कुठला रे? सम मायनस टोटल मायनस 2 हा जेव्हा यूज केला असता तर आपण काय केलं असतं? मायनस केलं असतं. इथं आपण काय केलंय? प्लस केलं. इथं आपण काय केलं? यांची ऍडिशन केलेली. इथं काय केलेलं आपण? ऍडिशन केले. पण नंतर आपण काय केलं असतं? आधी आपण प्लस केलं असतं. लक्षात एवढं ठेवा. समझ में आया मेरे दोस्त? समझ में आया मेरे दोस्त? कळलं? म्हणजे इथं आपण काय केलं असतं? ऍडिशन केलं असतं. इथे नाही, सॉरी हा, इथे केलं असतं ऍडिशन. समझ में आया? तो पण प्रश्न आपल्याला भेटेल, टेन्शन घेऊ नका. कळलं इथपर्यंत? ठीक आहे, चलो. तर आपल्याला 37 ही यांची भेटली. जे की मी आता तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन सांगितलं ना, ते फक्त लक्षात ठेवा. आता बघा इथे काय आहे? 60 आणि 63 आपल्याला 37 यांची व्हॅल्यू भेटलेली आहे. ओके सर, बस. मग आता मिडलचा फॉर्म्युला काय? मिडलचा जेव्हा फॉर्म्युला आता कसा असेल? n+1/2. कळलं? आता एन ची व्हॅल्यू 37, एन ची व्हॅल्यू 37, यस, +1/2. कळलं? आता मग 38 होत आहे. 38/2. आता 38 चे हाफ काय होतात रे? 19 होतात. 38 चे हाफ काय होतात? 19. कळलं इथपर्यंत? ही आपल्याला कुठली व्हॅल्यू भेटली? टॉपची. कळलं? ही कुठली व्हॅल्यू भेटली आपल्याला? टॉपची व्हॅल्यू भेटलेली आहे. कळलं? टॉपची व्हॅल्यू भेटलेली आहे. बस. आता या टॉपला आता या मिडलला ही व्हॅल्यू भेटली मिडलची. पण आपल्याला विचारलं काय? टॉपची पोझिशन. विचारलं काय? टॉपची पोझिशन. पण भेटलं काय? मिडलची पोझिशन. बरोबर आहे ना? बस. आता या मिडलला काय करायचंय? टॉप मध्ये ऍड करू. या मिडलला काय करू? टॉप मध्ये ऍड करू. बरोबर आहे ना? का टॉप मध्ये? कारण की टॉप विचारले आणि बॉटम विचारलं असतं तर आपण बॉटम मध्ये ऍड केलं असतं. पण आता आपल्याला टॉपचं विचारलंय म्हणून आपण ही व्हॅल्यू टॉप मध्ये ऍड करू. बॉटम विचारलं असतं तर ही व्हॅल्यू बॉटम मध्ये ऍड केली असते. सिंपल आहे. कळलं? आता 27 मध्ये हे 19 ऍड करा. आता 27 काय आहे? टॉप आहे. 27 काय आहे? हे टॉप आहे. 27 काय आहे? हे टॉप आहे. प्लस करा 19, प्लस करा 19. 27 आणि 19 किती होतात? तर 46 आहे. उत्तर 46. यस, बघा 46. अच्छा, क्रम चुकलेले म्हणजे A, C, E, B, D काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे.
काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला आन्सर याशी मतलब आहे 46. बरं, आता तुमचं म्हणणं असं असेल की सर एवढी लेंथी प्रोसेस. मेरे भाई, जहां लेंथी प्रोसेस होता है वहां ऋषभ सर नया भी बताने वाले होते हैं, यू नो वेरी वेल. हे तुम्हाला चांगलंच माहिती. अरे मेरे भाई, ये तो कंसेप्ट था, ये तो कंसेप्ट सीख रहे थे. अभी हम सीखेंगे, अभी हम क्या सीखेंगे, आता आपण शिकूया ट्रिक शिकूया. आता थोडंसं ट्रिक बघूया की सर ट्रिक पण आहे का याला. अरे यार, जहा ऋषभ सर आहे ना वहां ट्रिक भी होता है मेरे दोस्त. चला, आता एवढं खेळायची गरज नाही, पण हा कन्सेप्ट आहे, लक्षात आलं पाहिजे. मग सर ट्रिक काय आहे बघा. आता जे काही येल्लो लाईन मध्ये किंवा आपण हवं तर कलर चेंज करू, जे काही तुम्हाला या व्हाईट बॉक्स मध्ये दिसेल तेच तुम्ही आता अप्लाय करायचं आहे. कळलं, हेच अप्लाय करायचं. आता बघा काय काय दिलेले, टोटल किती विद्यार्थी आपल्याकडे, टोटल कितने हैं मेरा दोस्त, 100 है. समझ में आया. कुणाल की पोजीशन क्या है मेरे भाई, कुणाल की पोजीशन क्या है, 27 टॉप से है. कळलं. पुढे काय म्हटलंय, राजा हरिश्चंद्र याची व्हॅल्यू किती रे, 36 बॉटम आहे. परत सूरज टॉपची पोझिशन विचारली. कळलं पर्यंत. आई होप यहाँ तक आपको समझ में आ रहा होगा. हे 100 बर का बाळा, 100 आहे. कळलं. भावनाओं को समझो आप खाली, हे 100 आहे. कळलं पर्यंत हे काय आहे, 100 आहे. बस. अब क्या करना सर, काहीच नाही, आपल्याला टॉपचं काढायला लावलंय ना, टॉपचं काढायला लावलंय ना बाळा, टॉपचं काढायला लावलंय ना. मग हे अतिशय सोपं काम करायचं. टॉपचा व्हॅल्यू काढताना टॉपचा फॉर्म्युला अप्लाय करा. टॉपसाठी काय करतो, टोटल +1 मायनस बॉटम. बॉटमची व्हॅल्यू ही घ्या, बॉटमची व्हॅल्यू ही घ्या. आता सर टोटल काय रे आपल्याकडे, 100 आहे का, 100 पेक्षा डायरेक्ट 101 घेतो, चालेल ना. 101 घेतो का, कारण की टोटल 100 + 1, मग डायरेक्ट 101 घेतो. 101 घेतो आणि माइनस काय करतो, 36. बरोबर आहे ना. अब तो मेरे दोस्त आपको कोई दिक्कत नहीं हो रहा होगा यहाँ पे, बरोबर आहे. आणि 101 मधून 36 गेले तर आपल्याला किती मिळतं, तर 65 आय थिंक, राईट. व्हेरी गुड. किती मिळत आहे, 65 मिळत आहे. 65 ही काय मिळते आपल्याला, टॉपची पोजीशन मिळाली. 65 ही टॉपची पोजीशन मिळाली. लेकिन यहाँ तक हमारी कहानी नहीं खत्म होती मेरे दोस्त. जहाँ पे ट्रिक होती है वहाँ पे थोड़ा सा और सबर करना पड़ता है. मग काय सर बघा, आता ॲव्हरेज काढावं लागेल आपल्याला. ॲव्हरेज निकालो मेरे दोस्त, जागते रहो. बघा आता आपल्याला काय काढायचं रे, टॉपची पोजीशन काढायची ना. बस टॉप ऍड करा. 27 टॉप आणि 65 टॉप ऍड करा. आता 27 टॉप आहे आणि 65 हे ऍड करा आणि भागिले फक्त आणि फक्त काय करणार, फक्त आणि फक्त 2 करून टाका. काय करा, 2 करा. तो मेरे भाई आज तक आपका काम आसान हो गया. आता 27 आणि 65 किती होतात, तर 92 होतात. किती होतात, 92 होतात. तो मेरे भाई ये हो गया 92 भागिले 2 करा. बस 2 चौक 8 उरला 1, 2 सखी 12, 46 आले उत्तर, ऑप्शन 46. खतम कहाणी. अशा पद्धतीने ऍड करू शकते यार. ज्यादा लेंदी भी प्रोसेस नाही, फक्त थोडंसं तुमची थॉट प्रोसेस जी आहे ना ती चेंज करावी लागेल. तर तुम्ही हा पण वापरू शकता, ये भी यूज कर सकते हो. डिपेंड ऑन यू कि आप कौन सा यूज कर सकते हो. समझ में आया मेरे दोस्त. चलो जायचं मग पुढे. अब तो तुम्हें समझ में आ रहा होगा, समझ में आ रहा. चलो मेरे दोस्त बघा हा प्रश्न बघा बरं. आता यार पानी लाना भूल गया मैं तो. चलो कोई बात नहीं, गला तो वैसे ही सूख रहा है. चलो बघा काय प्रश्न आहे. बरं, आता या प्रकाराचे नाव काय बरं, या प्रकाराचे नाव आहे मिडल टर्म. ठीक आहे. मग सर आता याला कसं सॉल्व्ह करायचं, बस पहिला मेथड शिकले ना, दुसरा यूज करा. कळलं, कुठला यूज करणार, दुसरं. बरं 100 टोटल आहे. परफेक्ट. पुढे बघा, ए इज 76 फ्रॉम द लेफ्ट. ए ची व्हॅल्यू काय आहे रे, 76, पण कुठून, लेफ्ट वरून. बी ची व्हॅल्यू काय आहे रे, 63 फ्रॉम राईट आहे. बी ची व्हॅल्यू काय आहे,
63rd फ्रॉम राइट। यस सर, अभी क्या पूछा है कि जर सी हा एक्झॅक्टली या दोघांच्या मध्ये असेल, इफ सी इज एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ द टू, या दोघांच्या मध्ये असेल कोण, हा सी, देन व्हाट विल बी सीज पोजीशन फ्रॉम द लेफ्ट। सी की वैल्यू पूछी है मेरे दोस्त, पोजीशन पूछी है, कहां से, लेफ्ट से, लेफ्ट लेफ्ट लेफ्ट। चलो मेरे दोस्त, अभी देखो क्या बोल रहे हैं, क्या करना है, बस वेरी वेरी सिंपल काम करेंगे मेरे दोस्त। लेफ्ट पूछा है, तुम्हाला लेफ्टचा फॉर्म्युला माहिती आहे, टोटल टोटल प्लस 1 मायनस राइट करणार, राइट राइट राइट। पुढे टोटल किती आहे रे, 100 आहे। आता मी ठीक लिहून घेतो, नाही तर परत नमुने विचारतात सर 100 कुठून आले। पुढे बघा, आता काय करणार, हे 63 घेणार। आता तुम्हाला चांगला माहिती की काय करायचं आहे, अब तुम तो अच्छी तरीके से जानते हो क्या करना है मेरे दोस्त, तुम ही बताओ क्या करना है। ॲव्हरेज घेणार, आता ॲव्हरेज कितीचा घेणार, कितीचा घेणार, पहिले काय करणार, 101 मधून हे काय वजा करणार आपण, 63 वजा करणार। 101 मधून जर 63 गेले तर व्हेरी सिंपल, नाही तर एकदम सोपं काम करा, या 100 मधून या 60 ला वजा करा, किती आले रे बाळा, 100 मधून 60 गेले तर सर येतात किती रे, 40, किती येतात 40, ठीक आहे ठीक आहे। या आता 40 उरले तर 40 मधून हे 3 वजा करा, अच्छा मग 37 होतात, 37 होतात, अच्छा या 37 मध्ये 1 ऍड करा, किती येतात 38, आलं उत्तर 38। कळलं, अशा पद्धतीने तुम्ही हे गणित सॉल्व्ह करू शकता। मग 38 ही बाळा काय व्हॅल्यू भेटलेली आपल्याला, ही एल ची व्हॅल्यू भेटलेली आहे, लेफ्ट ची व्हॅल्यू भेटलेली आहे, कारण लेफ्ट काढत होतो। मग आता काही नाही, ॲव्हरेज घेणार, ॲव्हरेज काय आहे रे, ॲव्हरेज काय घेणार, ॲव्हरेज काय घ्यायचं मग, 76 लेफ्ट जे आहे, 76 लेफ्ट प्लस 38 लेफ्ट अपॉन 2, वेरी 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 सिंपल, ये तो काम था मेरे दोस्त आपका। आता 76 आणि 38 किती होतं रे, 76 आणि 38 आय थिंक 114, ओके हा 114 बरोबर आहे, ओके। मग आता भाग द्या दोन्ही, 2 पंचे 10, 2 पंचे 10, उरला 1, 2 साती 14। तो मेरे दोस्त क्या आपके पास 57th आंसर आ गया है, ये रहा। अरे काय ऑप्शन लावलेले यार मी, ठीक आहे बघा, हे टाईप मीच केलेले, पण बघा ना ऑप्शन ए सी पी डी, ठीक आहे, आय थिंक मी झोपेत बनवलं असेल, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, चला जाऊ द्या। 57 आंसर आले ना, आंसर याशी मतलब ऑप्शन गेला खड्ड्यात, कळलं पर्यंत, चलो। बड़ा क्यों डर लगता है, बघा काय आहे रे आता हा प्रश्न। अच्छा हा जो प्रश्न आहे, हा मिडल वाला नहीं है, तर हा जो प्रश्न है हा मिनिमम मैक्सिमम वाला प्रश्न है। ओ भाई, अरे टेंशन नहीं लेना मेरे दोस्त, टेंशन तो अब लेना ही नहीं है, अब टेंशन लेना तो हमने बंद कर दिया, बंद कर दिया। अब क्या करेंगे मेरे भाई, आओ देखते हैं। बघा मिनिमम मॅक्झिममला तुम्ही असं समजा की मी 10व्या नंबरला आहे, एखाद्या रो मध्ये मी 10व्या नंबरला आहे, माझ्या पुढे किती विद्यार्थी असतील किंवा किती पर्सन असेल रे, 9 बरोबर आहे। समजा मी 4थ्या नंबरला आहे तर माझ्या पुढे किती असतील, 3। समजा मी 1 नंबरला असेल तर 19, ठीक आहे। चला बघा आता, बघा आता तेच काम आहे इथे, तेच करायचं आहे इथं, फक्त लॉजिकचा प्रश्न आहे। अच्छा लॉजिक इथं असतं का, नाही, चला बघा, इन रो ऑफ 35 चिल्ड्रन, असे 35 विद्यार्थी आहे बरं का बाळा, नको खेळू तू अशी शाळा, काय म्हणताय ते टोटल 35 विद्यार्थी, 35, ठीक आहे, 35 म्हणजे 35। बघा पुढे काय म्हटलंय की एम इज 15 फ्रॉम द राइट एंड, एम जो आहे एम तो 15 नंबरला आहे, कुठून रे, राइट एंड वरून। पुढे and there are 10 children, काय म्हटले 10 चिल्ड्रन म्हणजे विद्यार्थी पकडू आपण, 10 विद्यार्थी असं पकडू, 10 जे मुलं आहेत ते बिटवीन आहे, मध्ये आहे कोणाच्या,
एम अँड आर मध्ये असे 10 विद्यार्थी आहे, बरोबर आहे. म्हणजे पर्सन किती आपल्याकडे, पर्सन किती आहे, पर्सन किती आहे रे, 10 आहे. ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलंय की व्हॉट इज आर्स पोझिशन फ्रॉम द लेफ्ट एंड ऑफ द रो. व्हेरी इम्पॉर्टंट. काय लेफ्ट एंड विचारलंय, कोणाचं बाळा, आरचं. कोणाचं, आरचं. आता लक्षात ठेवा मी काय म्हटलं की जर मी 10व्या नंबरला आहे, तर माझ्या पुढे किती पोरं असतील रे, 9 असतील. सेम ॲज म्हणजे एम आणि आर च्या मध्ये किती विद्यार्थी आहे, 10 आहे ना. तर ऑब्विसली एमचा नंबर किती असेल रे, एमचा नंबर किती असू शकतो, 11वा असू शकतो, कारण की आरचं विचारलंय आपल्याला. आता बघा म्हणजे आता याचा फॉर्म्युला कसा तयार होतो, पर्सन प्लस वन, पर्सन 10 आहे प्लस 1 करा, झाले 11. सिंपल काम. नसेल कळत तर हे फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा, आणि लक्षात ठेवायची पण गरज नाहीये, बघितला की क्लिअर होईल डायरेक्ट. ठीक. बघा आता काय म्हटलंय, अच्छा आता काय म्हटलं की व्हॉट इज आर्स पोझिशन. अच्छा मला हे सांगा, हे जे 11 जे आहे हे राईट आहे की लेफ्ट आहे, तर हे तर नाही सांगितलं. मग आता अरे नाही सांगितलं तर कसला टेन्शन मेरे भाई. आता आपण काय करणार, प्लस मायनस करून बघूया. प्लस मायनस आय मीन राईट अँड लेफ्ट काय करू आपण, चेक करून बघूया. सेमच आहे राईट आणि लेफ्ट. म्हणजे काय करावं लागेल सर, व्हेरी सिंपल. बघा 15 राईट एंड आहे का, 15 राईट एंड आहे. 15 राईट एंड मध्ये आधी आपण काय करू, 11 राईट एंड घेऊन बघू. अच्छा 11 राईट एंड घेऊन बघू. अच्छा ठीक आहे सर, 11 राईट एंड. आर सर मायनस होतो, आर सर काय होतो, मायनस होतो. बस सिंपल. वजा होणार, काय होणार, वजा होणार. आणि राईट वजा झाले म्हणजे 15 मधून 11 गेले, 15 मधून 11 गेले किती होतात रे, किती होतात, तर तुम्ही सांगणार सर 4. आणि ही राईट एंडची पोझिशन मिळाली. ओके सर, ही राईट एंडची पोझिशन मिळाली. ओके. पुढे सर लेफ्ट उरलेला आहे, लेफ्टचं बघा ना सर, लेफ्टचं बघूया. 15 राईट एंड घेतला परत. ठीक आहे. आणि काय करणार, 11 लेफ्ट घेणार. 11 काय घेणार, लेफ्ट घेणार. 11 काय घेणार, लेफ्ट. आता 11 लेफ्ट आहे सर, लेफ्ट आहे आणि राईट आहे. अच्छा अपोजिट आहे, प्लस करा. अपोजिट आहे, प्लस करा. व्हेरी सिंपल. 15 आणि 11 सर 26 होतात. 26 ही सर राईट एंडची पोझिशन मिळाली. 26 सर राईट एंडची पोझिशन मिळाली. अच्छा, अरे बापरे सर, इथे तर 2 आन्सर आलेले, इथं तर 2 आन्सर आहे. जेव्हाही अशा टर्मच्या केसमध्ये 2 आन्सर येतात ना, मिनिमम मॅक्झिमम मध्ये, कळलं, असे जेव्हा 2 आन्सर येतात, तेव्हा आपल्याला आन्सर फाइंड करता येत नाही, बिकॉज वी आर नॉट शुअर दॅट दिस आन्सर राईट ऑर नॉट. कळलं, हा आन्सर बरोबर आहे की नाही आपण असं ठरवू शकत नाही. दॅट्स वाय नन ऑफ दिस आन्सर नसेल. याचा आन्सर काय असेल, डाटा इनॲडिक्वेट. का, कारण की माहिती अपूर्ण पडलेली आहे. आपण शुअर आहे का, शुअर नाही म्हणजे माहिती अपूर्ण आहे. म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट माहिती नाही, याचा अर्थ काय की अरे यार मला नाही माहिती. बस सेम इथंच झालं की सर मला नाही माहिती म्हणजे काय, माहिती अपूर्ण आहे. माहिती पूर्ण घेऊन ये, मग आपण काय करू, याला बरोबर करू. म्हणजे काय करणार, डाटा इनॲडिक्वेट. सिंपल. कळलं इथपर्यंत, सिंपल है ना. चलो अभी आगे जाते हैं, अभी देखते हैं आगे का क्या गेम है भाई. बघा बरं, देखो इन रो ऑफ 40 चिल्ड्रन. अच्छा सेम प्रश्न आहे का, बघू बरं सेम आहे की नाही. इन रो ऑफ 40 चिल्ड्रन 40 काय आहे, टोटल आहे. पुढे बघा, आर इज 11 फ्रॉम द राईट. आर जो आहे तो 11व्या स्थानावर आहे. कुठून, राईट एंड वरून. आर ची जी पोझिशन आहे ती 11th नंबरला आहे. राईट एंड वरून. व्हेरी नाईस. पुढे, अँड देअर आर 15 चिल्ड्रन. अच्छा पर्सन किती रे, पर्सन किती आहे, 15 आहे. आता +1 करणार आपण, म्हणजे +1 केलं तर 16 झालं. सिंपल. आता ठीक आहे, देअर आर 15 चिल्ड्रन बिटवीन आर अँड एम च्या मध्ये 15 विद्यार्थी आहे. पण विचारलं काय आता, व्हॉट इज एम्स पोझिशन
फ्रॉम द लेफ्ट एंड ऑफ द रो लेफ्ट एंड वरून कसलं पोझिशन विचारलंय, एम ची पोझिशन. आर तर दिलेले आहेत म्हणजे आता विद्यार्थी विचारलं काय की आर अँड एम मध्ये काय सांगितलं की 15 विद्यार्थी आहे आणि विचारले की एम ची पोझिशन लेफ्ट वरून काय. अच्छा, मग मी तुम्हाला काय सांगितलं की जर माझं स्थान 15 असेल, समजा मी आर आहे, रिषभ माझं नाव आहे, मी 15व्या स्थानावर आहे, सॉरी मी 16व्या स्थानावर आहे, माझ्या पुढे किती विद्यार्थी किती पर्सन असतील, 15 असतील. सेम ॲज हा मी आहे, हे माझ्या पुढचे पोरं किंवा पर्सन असतील. सिंपल, व्हेरी सिंपल. मग आता सेम ॲज करा. आता हे आपल्याला हा राईट आहे की लेफ्ट हे कन्फर्म आहे का आपण, नाही ना कन्फर्म. म्हणून काय करणार, 11 करणार, 11 राईट हँड तर घेणार. परत आता 16 काय करणार, राईट हँड घेऊया. 16 काय करू, राईट हँड करू. अच्छा, राईट सर मायनस होतात, राईट सर काय होतात, मायनस होतात. अच्छा, मग सर 11 मधून 16 गेले तर सर -5 येतं, -5 येतं. ठीक आहे, थांबा अजून पहिले पूर्ण करून घेऊ, मग सांगतो तुम्हाला बाकीचं काय स्कीम आहे. आता बघा, परत हे 11 राईट हँड घेणार आणि वजा करणार का प्लस करणार, प्लस, कारण की आता लेफ्ट बघतोय ना. मग आता काय करणार, 16 लेफ्ट बघणार. काय करणार, 11 आणि 16 म्हणजे आता राईट आणि लेफ्ट काय होतंय, प्लस होतंय. राईट आणि लेफ्ट काय होतंय, प्लस होतंय. व्हेरी सिंपल. 6 आणि 1 7, 1 आणि 1 2 म्हणजे 27. हे आलं आपल्याला असे 2 आन्सर. मग सर याच्यामध्ये पण 2 आन्सर आले, हे पण चुकलं का, नाही रे मित्रा. इथं बघा ना, इथं काय आलेलं आहे, हे निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह मध्ये आन्सर कधीच नसणार. नाही, कळलं. म्हणजे फक्त आणि फक्त आन्सर काय असेल मग 27. काय असेल, फक्त आणि फक्त 27. कळलं इथपर्यंत. तर ही तर आपल्याला कुठली पोझिशन मिळाली रे, राईट हँडची पोझिशन मिळाली. अच्छा, राईट हँडची पोझिशन मिळाली, पण आपल्याला तर काय काढायचं, लेफ्ट हँडचं काढायचंय. तो स्टोरी यहाँ पे नहीं रुकती मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है. तर बघा काय, राईट हँडचं मिळालेलं आहे, लेफ्ट हँडचं काढायचं आहे. बस, व्हेरी सिंपल. लेफ्ट हँडचा फॉर्म्युला काय आहे, टोटल +1 मायनस राईट हँड. आता लिहित बसू का, लिहून देतो ना, परत म्हणणार सर आम्हाला नाही कळलं. घ्या मग, टोटल +1 मायनस राईट हँड. टोटल किती रे बाळा, 40 आहे. प्लस 1 करा, वजा काय करा, 27 राईट हँडची व्हॅल्यू. अच्छा, मग आता किती येतं, 41. हे पण लिहून देतो, नाही परत म्हणणार सर हमको तो आपने इतनी डिटेल में पढ़ाया नहीं. कळलं, इतकं सोपं आहे, पूर्ण क्लिअर आहे. व्हेरी नाईस. आता 41 मधून 27 गेले, 41 मधून 27 गेले तर किती येणार, 14 येणार. किती येत आहे, 14 येत आहे, म्हणजे 14 येत आहे. किती येत आहे, 14. आला ऑप्शन ए. कळलं. मात्र आता या ऑप्शन मध्ये चुकी केलेली नाही मी, ABCD. अच्छा, इथे चुकी केलेली, ठीक आहे, जाऊ द्या. आपल्याला 14 आन्सर भेटलाय ना, ते इम्पॉर्टंट आहे. कळलं. चलो आओ मेरे दोस्त, लवकर अभ्यास करा, मस्त अभ्यास करा. नवीन असाल हळूहळू जाऊ द्या. झालं असेल परत काहीतरी नवीन शिकायला मिळतंय तर बॉस नवीन शिकून चांगलं लवकर जॉबला घ्या. ऋषभ सर का नाम आगे बढ़ाओ भाई, मत बढ़ाओ मेरे, अपने माँ बाप को बढ़ाओ, पण जॉबला लागा. ते व्हेरी इंपॉर्टंट आहे फॉर मी. बघा आता, अभी क्या कर सकते हैं, अभी तो मेरे दोस्त पिक्चर अभी शुरू हुआ है. बताओ, अब इसको क्या इससे डील करेंगे रे. अरे क्या बैंगन बाता करता, इसको कैसा सॉल्व करता. बघा आता किती देता रे याच्यामध्ये, टोटल 120 देता. उसके बाद क्या बोलते रे, स्टूडेंट्स वेयर द गर्ल्स आर ट्वाइस. अरे बाप रे, अब इसमें तो दुगने हो गए लोग, दुप्पट झालेले बाळा, दुप्पट. ट्वाइस दुप्पट आता. कोण, वेअर द गर्ल्स आर ट्वाइस. काय म्हटलंय, वेअर द गर्ल्स आर ट्वाइस दॅट ऑफ बॉईज. म्हणजे जे गर्ल्स आहेत ते दुप्पट आहे. कोणापेक्षा, मुलांपेक्षा. म्हणजे बीजी. ठीक आहे, बीजी मीन्स बॅकग्राऊंड आहे. हा, बॉईज अँड गर्ल्स म्हणजे दुप्पट आहे, म्हणजे 1 आणि हे 2 म्हणजे दुप्पट. हे समजण्यासाठी तुम्हाला असं लिहितोय. अच्छा मेरे दोस्त, अच्छा दुप्पट आहे ना, अच्छा दुप्पट आहे तर याचा रेशो काढावा लागेल मला. म्हणजे जर जिथे विद्यार्थी 40, मुलं 40 आहे
तर मुले 80 असतील. हा रेशो काढला आपण, व्हेरी सिंपल. आणि तुम्हाला तर रेशो येतच असेल. अरे तुम्ही बँकचा अभ्यास करताय, तुम्ही मॅथचा अभ्यास तर केलेलाच असाल, बरोबर आहे. कळलं इथपर्यंत? समज में आया? नसेल शिकलं तर तुम्ही प्रणाली मॅडमचं लेक्चर चालू आहे, त्यांच्याकडून मॅथ शिकून घ्या. व्हेरी बेस्ट टीचर. ठीक आहे, पुढे बघा. आणि समजा नाही त्यांचं जमत आहे तर मी यार हे रिजनिंग झाल्यावर मॅथ सुरू करेल, किंवा जसं वेळ भेटेल तसं मॅथचं पण लेक्चर सुरू करेल, इंग्लिश सुरू करेल, करंट अफेअर सुरू करेल. छोडू पहिले करू. बघा काय आता काय सांगितलेलं आहे, मुली दुप्पट आहे. बरं, हा रेशो आपण केला, मुली मुलांपेक्षा, सॉरी मुली दुप्पट आहे मुलांपेक्षा. आता हे क्लिअर आहे, व्हेरी गुड. पुढे बघा. आता ही लाईन पूर्ण क्लिअर आहे, व्हेरी गुड. पुढे बघा. रोहन्स अ बॉय. रोहन जो काय तो मुलगा, अ बॉय दिला नसता तरी मला कळलं असतं, तुम्हालाही कळलं असतं. ठीक आहे. रोहन अ बॉय, ओव्हरऑल रँकिंग इन द क्लास इज 37. रोहनचा जो रँक आहे ना बाळा, रोहन जो आहे तो ओव्हरऑल रँकिंग पूर्ण क्लासमध्ये तो 37व्या स्थानावर आहे. 37व्या स्थानावर आहे. याचा अर्थ काय रे? फॉर एक्झाम्पल की रोहन जर 37 नंबरवर आहे, 37 प्लेसवर आहे, कोण? रोहन. तर त्याच्या पुढे किती पोरं असतील? त्याच्या पुढे किती मुलं असतील? किती असतील रे? 36 स्टुडंट असू शकतात. किती? 36. आले गेले 36 तुझ्यासारखे. पुढे बघा. इफ देअर आर 21 गर्ल्स अहेड ऑफ हिम. अरे अहेड म्हटलंय, 21 मुली त्याच्या अहेड आहे. कोणाच्या? रोहनच्या. रोहनच्या काय आहे? 21 मुले काय आहेत? अहेड आहे, पुढे आहे. अहेड म्हणजे पुढे, अहेड म्हणजे पुढे. हे सांगितलं तर तुम्हाला मी, बरोबर आहे ना? अहेड म्हणजे पुढे आणि बिहाइंड म्हटलं तर मागे समजायचं, म्हणजे खाली समजायचं. अहेड म्हटलं तर वरती किंवा पुढे समजायचं. व्हेरी व्हेरी सिंपल आहे. फक्त या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. कळलं माझ्या मित्रांनो? आओ मेरे दोस्त, अभी देखते, अभी क्या ही हम गेम खेल सकते हैं, अब हम क्या ही कर सकते हैं, यही तो हमें सीखना है मेरे दोस्त. आता बघा काय हे टोटल किती, आता किती विद्यार्थी होते अशा आपल्याकडे? असे 36 आहे. 37व्या नंबरला आहे, तर याच्या पुढे टोटल गर्ल्स बॉईज किती असतील? 36 असतील. किती पर्सन आहेत? 36 आहे. त्यामध्ये आता बॉईज प्लस गर्ल्स, आता त्यामध्ये काय म्हटलंय की इफ देअर आर 21 गर्ल्स अहेड ऑफ हिम, 21 मुली जी आहे ते त्याच्या पुढे आहेत. 21 मुली त्याच्या पुढे. अच्छा, 36 मधून ते 21 गेले, मग उरले किती रे? अरे उरले किती आता? 21 मधून जर 36 गेले तर आता मुलं किती उरले असतील? तुम्ही डायरेक्ट साहजिक डायरेक्ट डोकं लावणार. अच्छा, 36 मधून 21 गेले तर सर आता 15 उरले असतील. कळलं इथपर्यंत आता तुम्हाला क्लिअर असेल. अच्छा इथपर्यंत आता आय होप तुम्हाला क्लिअर असेल. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. मुलींची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला 21 मिळाली, कन्फर्म आहे, ते तर मी लिहून घेतलं. पण मुलांचं काय सर? आता मुलांचं काय? डायरेक्ट 15 लिहू का? 15 नाही लिहिता येणार. का? कारण की यानंतर 15 हे जे 36 मधलं 36 हे जे विद्यार्थी आहे हे रोहनच्या पुढे आहे, आणि त्यापैकी हे 15 मुलं आहेत, बरोबर आहे ना? त्या 15 मुलांनंतर 16वा नंबर कोणाचा असेल रे? रोहनचा. कोणाचा असेल? रोहनचा असेल. कोणाचा असेल? हा रोहन असेल. कोण असेल? रोहन. म्हणजे +1, म्हणजे हा कोण असेल? हा रोहन असेल. म्हणजे हा रोहनची जी ओरिजिनल व्हॅल्यू येणार ती काय असेल आता? 16. म्हणजे 16व्या प्लेसवर बसलेला आहे तो. कुठे असेल तो? 16व्या प्लेसवर बसलेला आहे. कळलं? मग ते 16 आपल्याला इथं घ्यावा लागेल. आता 16 आपल्याला इथं घ्यावा लागेल. बस यहां तक आ गया आपको समझ में? बस यही तक थी आपकी असली खेला. ई का हो बे भैया? तो देखो मारे राजा मेरे बबुआ काय म्हणताय ते आता? बस सिंपल आहे. बस आता 80 आहे. आता ही 21 तर आपण घेऊन टाकलेलं इथे, हे 21 तर आपण घेऊन टाकलेलं आहे. आता तुम्हाला काही डाऊट नसेल इथपर्यंत, व्हेरी सिंपल आहे मेरे दोस्त. पुढे बघा. 80 मधून 21 गेले, नसेल कळत काही प्रॉब्लेम नाही, याला भाग द्या. असं बघायला गेलं तर 59 उत्तर येतं. पण तुम्हाला सांगतो काय करायचं. याला 8 मधून याला 1 शिफ्ट केलं, 10 मधून किती गेले? 10 मधून 1 गेले, 9 उरला 7 बाळा. कळतंय बेटा? 7 मधून 2 गेले तर उरते 5. अरे कळलं का तुला? समजा रे बाबू,
पुढे बघा काय दिलेलं आहे. अच्छा, आता 40 मधून 16 आता सांगायची गरज आहे का. 10 मधून 6 घ्या, 10 मधून 6 गेला किती 4 आणि 3 मधून 2 गेले, सॉरी 3 मधून 1 गेले किती येतात 2, म्हणजे 24 आणि 59. ऑप्शन आहे का रे आपल्याकडे. अरे हे काय पहिलंच ऑप्शन आहे काय 24 बॉयज आणि 59 गर्ल्स, 24 बॉयज आणि 59 गर्ल्स. म्हणजे काय विचारलंय की हाऊ काय म्हटलं रे, देन हाऊ मेनी बॉयज अँड गर्ल्स आफ्टर हिम. कळलं, म्हणजे किती असतील 24 आणि 59 हा रेशो आहे. कळलं भैया, यही तो था असली तरीका. कळलं, समझ में आ गया मेरे दोस्त. यापेक्षा अजून काय सोपं देऊ तुम्हाला आता. ठीक आहे, तुम्हाला तर असं पण नाही शिकवलं मी ड्रॉ करा. ठीक है, ड्रॉ करायला शिकवलंय का नहीं, मैं तो ऐसा सिखाया नहीं ना, क्योंकि काय काहीच नाही. बघा बघा आता मात्र मी ते चुकलो नहीं. बघा ABCDE, अभी मैंने अच्छे से ऑप्शन लगाया भैया. चला आक्षेप आता घ्यायचा नाही. मैं तो नहीं हूं इंसानों में. बघा काय म्हटलंय, इन अ क्लास ऑफ 180 स्टुडंट्स. वन टोटल किती रे अय्या रामा, अरे बडे भैया 180 हे टोटल आहे. 180 काय आहे हे टोटल आहे. पुढे बघा काय म्हटलंय, 180 स्टुडंट्स वेअर द गर्ल्स आर थ्राइस दॅट ऑफ बॉयज. तिप्पट आहे, मुलांपेक्षा मुले आता काय आहेत 3 पट जास्त आहेत, तिप्पट. म्हणजे रेशो कसा घेऊ शकतो, पहिले बॉयज गर्ल तो लिखना पडेगा मेरे दोस्त. बॉयज आणि गर्ल्स म्हणजे बॉयजची जी व्हॅल्यू आहे 1 आहे आणि मुलींची व्हॅल्यू काय आहे 3 पट जास्त आहे. अच्छा, आता याचा रेशो घ्यावा लागेल. अरे यार इसका रेशो क्या हो सकता है, इसका रेशो फिर अच्छा 45 आणि 135. अच्छा सर हे कसं कळलं तुम्हाला, पाठ केला का की रट्टा मारलं. अरे मेरे दोस्त रेशो चॅप्टर आहे तर तुम्हाला रेशोच्या हिशोबाने लावा डोकं, आ जाएगा, तुम्ही खतम करू कहाणी. ठीक आहे, बघा आता 45 आणि 135 आले इथपर्यंत. अच्छा मग सर इथपर्यंत लिहून झालेले, पुढचं काय बघा. पुढे काय म्हटलंय की शालिनी जी कोण आहे ती मुलगी आहे. अरे शालिनी मुलगीच राहते, प्रश्न पण काय देतात. शालिनी गर्ल ओव्हरऑल रँकिंग इन द क्लास. तिचं ओव्हरऑल रँकिंग जो आहे तो क्लासमध्ये, पूर्ण क्लासमध्ये जो रँकिंग आहे तो 59वा आहे. किती आहे तो 59वा आहे. 59th आहे. कोण रे, शालू लिहून घेतो, हवं तर मी शालू लिहून घेतो. जब तक रहेगा, प्रेमाने आपण शालू म्हणतो ना शालिनीला. ठीक आहे शालू, ठीक आहे आपली ही कोण आहे शालू बेबी. ठीक आहे, शालूचा रँक काय आहे रे 59 आहे. कुठे रे, पूर्ण ओव्हरऑल रँक मध्ये, पूर्ण क्लासमध्ये. ओव्हरऑल रँकिंग म्हटलंय, पूर्ण क्लासमध्ये म्हटलेलं, समझ में आ गया. पुढे बघा काय म्हटलंय, इफ देअर आर 47 गर्ल्स अहेड ऑफ हर. अरे बापरे, 47 मुली जे आहे ते काय आहे तिच्या पुढे आहे. किती रे 47 आहे. ठीक आहे, 47 साईडला लिहून घेतो. पुढे काय म्हटलं की देन हाऊ मेनी बॉयज अँड गर्ल्स आर आफ्टर हर. तिच्या नंतर असे किती मुलं आणि मुली आहेत. ओ हो 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 हो, अब क्या करेंगे, अब तो बड़ा ही आसान तरीका है, आपको तो आता ही है. आता बघा शालू जर ही 59 नंबरला आहे, बरोबर आहे ना, तर तिच्या आधी ऑब्विसली यार 58 कोणीतरी असेल, 58 बॉयज आणि गर्ल्स असतील, बरोबर आहे ना. आणि त्यापैकी गर्ल्सची संख्या किती सांगितलेली आहे 47 गर्ल्स आहे. 47 गर्ल्स आहे. ठीक आहे. अच्छा 58 पैकी 47 ह्या मुली आहेत. 48 पैकी 47 ह्या मुली आहेत. 47 उरले किती रे 11 मुलं. 11 अरे 11 बनेगा तेरा बकरा. बघा आता 47 नंतर 47 शालूच्या पुढे येणार आहे, बरोबर आहे ना. म्हणजे 47 नंतर शालू किती म्हणजे शालिनी जी आहे ती आपली शालिनी जी आहे ती 48व्या नंबरला येईल. ती 48व्या नंबरला येईल. 48व्या नंबरला येईल. कळतं इथपर्यंत. म्हणजे 48व्या नंबरला येते. म्हणजे आपण हे जे 11 + 47 असं लिहू शकतो का इथे लिहू शकतो. इझिली लिहू शकतो. का नाही लिहू शकत. 11 आणि 47 + 1 करावं लागेल. कोण रे, कोणासाठी शालू ही कोण आहे आपली शालिनी आहे. ही कोण आहे शालिनी आहे. कोण आहे शालिनी आहे. कळलं इथपर्यंत. म्हणजे आता 11 आणि 48 होतील. लक्षात ठेवा 47 + 1 48. हे 48 डायरेक्ट नाही लिहिले का, कारण तुम्हाला
कळावं ती एक पर्सन कोण आहे म्हणून. कळतंय. आता बघा, आता 135 मधून 48 गेले, 135 मधून 48 गेले तर किती होतात, तर 87 होतात. किती होतात, 87 होतात. किती होतात, 87 होतात. ठीक आहे. आणि 45 मधून 11 गेले, 45 मधून 11 गेले तर 5 मधून 1 गेले, 4 4 आणि आय थिंक 34 होतात. किती होतात, 34. म्हणजे 34 आणि 87. कहाँ दिख रहा है मेरे भाई 34 आणि 87? ऑप्शन बी, ऑप्शन बी. कळालं का रे तुम्हाला. चला, अभी तो मेरा गला जाम हो गया मेरे दोस्त. आओ आओ आओ, अरे आओ बच्चे तुम्हें सिखाए झांकी हिंदुस्तान की, वंदे मातरम. बघा काय म्हटलंय. इन अ क्लास रवीज रँक इज 37th अमॉंग बॉईज. ठीक आहे. रवीचा जो रँक आहे मुलांमध्ये, रवी 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 जो आहे आपला, हा जो रवी आहे तो 17व्या नंबरला आहे. अरे जर तो 17व्या नंबरला आहे तर त्याच्या पुढे पोरं किती, पोरं किती रे बाळा, 16 आहे रे. म्हणजे बॉईज किती आहे, 16 आहे. बॉईज किती आहे, 16 आहेत. पुढे बघा, प्रिया ओ प्रिया प्रिया प्रिया, आणि काय म्हटलं की प्रियाज रँक इज 12th अमॉंग गर्ल्स. मुलींमध्ये प्रियाचा रँक किती आहे, 12वा आहे. तर लिखलो भाई प्रिया को, प्रिया ओ प्रिया 12वा रँकला आहे. 12वा कोण रे, प्रिया. प्रिया, प्रियाच्या वरती किती असतील गर्ल्स, मग किती गर्ल्स असतील, अरे 11 गर्ल्स असतील ना, 11 गर्ल्स असतील ना. यस सर. अभी देखो क्या बोले वो लोग क्या बोलते, देखो अभी क्या है ना, ऐसा मालूम मत कैसा करने का, वो खाली पढ़ने का. जब भी हम पढ़ते हैं ना भाई तो हमको समझ में आता, तो हमको क्या समझ में आता, जो वो बोलते वही समझ में आता. बघा, when the overall ranking is taken then Ravi. काय म्हटलंय, when the overall ranking is taken then Ravi comes. म्हणजे जेव्हा पूर्ण रँकिंगला घेऊन रवी, आता काय रवी आता काय ते 5 बॉईज अँड 3 गर्ल्स बिहाइंड प्रिया. म्हणजे प्रियाच्या पण खाली येतोय तो, प्रियाच्या पण मागे येतोय, प्रियाच्या पण मागे येतोय. पण प्रियाच्या मागे येत असताना 5 बॉईज अँड 3 गर्ल्स हे त्याच्या बिहाइंड म्हणजे बिटवीन येत आहे. याचा अर्थ काय, म्हणजे काय आहे की जो रवी जो आहे ना, तो जो रवी आहे तो इथे येणार, रवी जो इथे येणार, आणि 5 बॉईज म्हणजे 5 बॉईज आणि हे किती रे, 3 गर्ल्स आहे. काय आहे, 3 गर्ल्स आहे बाळा, 3 गर्ल्स आहे बाळा. कळलं इथपर्यंत. अच्छा सर, अच्छा अब तो समझ में आ गया. आता विचारलं काय की व्हॉट इज द ओव्हरऑल रँकिंग ऑफ रवी अँड प्रिया इन द क्लास. रवी अँड प्रियाचा ओव्हरऑल रँकिंग विचारलेला आहे, टोटल विचारलेला आहे. तर बड़ा ही सस्ता और आसान काम है मेरे दोस्त. क्या काय की बघा, हा जो रवी जो आहे आपला, जो रव्या आहे, या रव्याचा जो स्थान होता 17 होता, आणि त्याच्या पुढे किती विद्यार्थी होते, म्हणजे किती मुलं होते रे, किती बॉईज होते, 16. आता बघा, 5 जे बॉईज आहे, 5 जे बॉईज आहे, 5 बॉईज जे आहे ते प्रिया आणि रवीच्या मध्ये आहे, प्रिया आणि रवीच्या मध्ये आहे. मग उरले किती रे, 11 का आहे, 11 आले इकडे, 11 आले इथे बॉईज. व्हेरी सिंपल. अच्छा मग काय, आता टोटल किती होत आहे, 22 होत आहे. हे टोटल किती होत आहे, 22. म्हणजे 22 नंतर प्रियाचा रँक काय आहे, 23वा आहे. प्रियाचा रँक काय आहे, 23वा आहे. ओके सर, नो प्रॉब्लेम. मग सर आता 5 आणि 3 किती होतात, 8 होतात. अच्छा, याचा रँक रवीचा किती असेल, मग 9 असेल. किती असेल, 9 असेल. मग व्हेरी सिंपल. आता या 23 मध्ये हे 23 तर भेटलेच आपल्याला, हे 23 तर भेटले. आता दुसरं काय असेल, या 23 मध्ये काय करा, या 23 मध्ये हे काय करा, हे 9 काय करा, ऍड करा. का, कारण की 5 आणि 3 8, 8व्या नंतर कोण आहे, 9व्या नंबरला कोण आहे, रवी आहे. बरोबर आहे ना. आणि बस या 23 मध्ये या 9 ला ऍड करा. बस व्हेरी सिंपल. 9 आणि 3 12. हात चाला गेला, 1 उरले, 3 उरले, काही नाही, झाले 3 आणि झाले किती, 32. मग 23 आणि 32 ऑप्शन मध्ये आहे का रे, 32 आणि 23. बघा आहे 32 आणि 23. व्हेरी गुड, 32 आणि 23. तो ये हो गया भाई आपका आंसर. समझ में आया मेरे दोस्त, कळता है, तो समझ में तो आपको आया ही होगा. चलो जायचं मग पुढे.
अभी क्या है रे, मोहित रँक 24th अमंग बॉयज. अरे यार आता हे तर होमवर्क करा तुम्ही. हा होमवर्कसाठी घ्या तुम्ही. हा काय करा, होमवर्कसाठी घ्या. बघा हा एक प्रश्न होमवर्कला घ्या, कारण की केव्हाच मीच तुम्हाला सांगतोय तुम्हाला होमवर्कला पाहिजे की नाही. हा प्रश्न होमवर्कला घ्या. ठीक आहे, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करा, काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला सांगेल बरोबर आहे की नाही. हा एक प्रश्न होमवर्कला घ्या आणि हा पण एक प्रश्न घेऊन टाका. ठीक आहे, हा पण एक प्रश्न काय करा, होमवर्कला घेऊन टाका. ठीक आहे, सूर्याचा. आता ऑप्शन, आता आन्सर कसं करायचं तुम्हाला, की मोहित आणि शालिनी, मोहित शालिनी आन्सर जे काय असेल ते. ठीक आहे, असं ऑप्शन ABCD नका टाकू, कारण की इथं बघा, हा इथं ठीक, इथं टाकू शकता ऑप्शन ABCD किंवा नंबर टाकलं तर व्हेरी गुड. आणि इथं काय करणार, सूर्याचं टाकणार, सूर्याचा आन्सर टाकणार मला. ठीक आहे, हे दोन प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देतो यार, प्रैक्टिस तो चाहिए ना आपका भी. चला अभी आओ मेरा दोस्त. बघा आता हा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व करू. आता देखो मेरे भाई, नहीं लेना है मैं कोई टेंशन. अरे कहां से आ गया, अरे 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 कहाँ जा रहे हो भाई, कहाँ भागे जा रहे हो मेरे नंदलाल. आओ बघा आता काय म्हटलंय, इन अ वर्टिकल क्यू ऑफ पीपल 13 ऑल फेसिंग नॉर्थ. तर काय बोलले, अरे थोबड केलं त्यांनी नॉर्थ साइडला असं म्हणता येते. बरोबर आहे, 13 ऑल फेसिंग नॉर्थ. कळलं. अच्छा पहिले एवढं बघू, 13 आहे ना, 13 मग आपण 13ची 13 करू आता. अरे मला जाऊ दे ना घरी, आता वाजून की 13, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. मैं 13 पुढे काय म्हटलंय, के स्टँड्स, के जो आहे तो उभा आहे किंवा बसलेला असा म्हणा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. के स्टँड एक्झॅक्टली ऍट द सेंटर ऑफ द क्यू. के जो आहे तो सेंटर मध्ये, सेंटर. आता याचा सेंटर काय असेल रे, जाहिर सी बात है 7 नंबर आपको दिख रहा है. पैर भी दिख रहा है अभी. जाहिर सी बात क्या है, के 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 सेंटर मध्ये आहे. ठीक आहे, कळतं इथपर्यंत, नो प्रॉब्लेम. म्हणजे सेंटर कसं काय कळलं सर, बघा ना, वरती 6 खाली 6, मधला जो असेल तो 12 12 1 13, खतम कहाणी. 13 विद्यार्थी, सॉरी 13 पीपल. पुढे बघा, नो वन स्टँड बिटवीन के अँड डब्ल्यू. नो वन स्टँड बिटवीन के अँड डब्ल्यू. के आणि डब्ल्यूच्या मध्ये कोणीच बसलेलं नाही. म्हणजेच डब्ल्यू यार इथे पण असू शकेल ना यार. डब्ल्यूची पॉसिबिलिटी जी आहे ती इथे पण आहे, डब्ल्यूची पॉसिबिलिटी सर इथे पण आहे. पुढे बघा, ठीक है, 2 पॉसिबिलिटी अपन रेडी केलेली आहे. अब बताओ क्या करना है मेरे भाई आगे. बघा आता कळलं. पुढे बघा, ओनली 5 पीपल स्टँड बिटवीन डब्ल्यू अँड पी. डब्ल्यू आणि पी मध्ये किती विद्यार्थी आहे, तर 5 पीपल आहे. किती पीपल आहे, 5 पीपल आहे. अच्छा चला बघा बरं, 5 पीपल करता येतं का आपल्याला. पहिले आपण या डब्ल्यूचा विचार करू, या साईडचा विचार करू. म्हणजे 1 2 3 4 5 आणि पी ला इथे बसवा. ठीक आहे, हा P1 इथे बसवू आपण आणि P2 ला खाली बसवू. या डब्ल्यूचा विचार करू आता. 1 2 3 4 5 म्हणजे P2 इथे असेल, P2 इथे असेल. व्हेरी सिंपल, समझ में आ गया सर. अभी बघा आता काय म्हणता येते. बघा पहिली पॉसिबिलिटी, दुसरी पॉसिबिलिटी. मात्र के जो आहे तो कुठे आहे रे, तो के जो आहे तो सेंटरलाच राहणार. के जो आहे तो सेंटरलाच आहे. पुढे बघा आता, अब देखो क्या बता रही है मेरे भाई वो. आता ते काय म्हणताय बघा बरं. अच्छा इथपर्यंत कळलेलं आहे. आता एल स्टँड ऍट वन ऑफ द पोझिशन बिफोर पी. कळलं, एलची जी पोझिशन आहे ती पीच्या बिफोर आहे. पीच्या काय आहे, बिफोर आहे. पीच्या आधी आहे. पीच्या आधी कोण आहे, एल आहे. पण म्हटलं काय पुढे, बट नॉट ऍट द बिगिनिंग. बट नॉट ऍट द बिगिनिंग ऑफ द क्यू. आता बिगिनिंगला नाही म्हणजे स्टार्टिंगला नाही, म्हणजे ही जी पॉसिबिलिटी होती आपली ही रॉंग ठरली. बस आता विचारलं काय की हाऊ मेनी पीपल स्टूड आफ्टर डब्ल्यू. डब्ल्यू नंतर किती लोक आहेत रे, किती बघा बरं. 1 हा डब्ल्यू. आता ही पॉसिबिलिटी चुकली तर हे तर बरोबर असेल ना. बघा आता 1 डब्ल्यू नंतर किती बघा आता, 1 2 3 4 5 6 1 7
आलं उत्तर 7. आहे का ऑप्शन मध्ये 7? आहे ना. हे काय ऑप्शन 7. कळलं? हा, असे हे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला SSC लेवलच्या पजल मध्ये दिसतात. ठीक है, चलो मेरे दोस्त समझ में आ गया. आई होप तुम्हारा एक असेल. तो मेरे भाई इसी टाइप का एक जो सवाल आपको दे रहा हूं, ये तीसरा सवाल, ये मेरे भाई आपके लिए होमवर्क के लिए है, ये आपके लिए होमवर्क के लिए है. ठीक है मेरे भाई, तो ये आप अच्छी तरीके से इसको होमवर्क के लिए क्या कीजिए, रेडी कीजिए. 3 प्रश्न तुम्हाला होमवर्कला दिलेले आहे. ठीक आहे, तुम्ही कमेंट करा किंवा तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप करू शकता 7378788704. ठीक है मेरे भाई, खाली व्हाट्सअप करना, खाली व्हाट्सअप करना, डोंट कॉल, डोंट कॉल, डोंट कॉल. ठीक है, चलो तो आई होप यहाँ तक आपको समझ में तो आ ही गया होगा. तो देखिए 73787887. ओके बरोबर आहे. आत्ताशीच नवीन नंबर घेतलाय ना. चलो तो मिलते हैं मेरे भाई नए सेशन में. अजून एक वीडियो बाकी, शेवटचा तो बाकी आहे, तो घेऊ. त्यानंतर रँकिंग एंड मेरे भाई. उसके बाद प्रैक्टिस करना. अगर प्रॉब्लम आया ना तो बाकी बताना मेरे को. कळलं इथपर्यंत? चलो टाटा बाय बाय. टेक केअर, कीप रॉकिंग, कीप स्टडिंग. मात्र प्रॅक्टिस करायला विसरू नका. फक्त व्हिडिओ बघून होत नाही. बाय.